हर हर महादेव. लासूर स्टेशन नगरीने नुकतेच अनुभवले एक अद्भुत, भक्तिमय आणि भावनांनी ओथंबलेले पर्व. श्री घृष्णेश्वर शिवमहापुराण कथा या भव्य दिव्य धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर अक्षरशः शिवमय करून टाकला होता. 7 दिवस चाललेल्या या पवित्र कथेच्या दरम्यान लासूर स्टेशनमध्ये जणू भक्तीचा महासागरच उसळला होता. कार्यक्रमस्थळी पाऊल ठेवताच कानावर पडणारा हर हर महादेवचा जयघोष, धूपदीपाचा सुगंध, मंत्रोच्चारांचा निनाद आणि हजारो भाविकांची उपस्थिती, हे सर्व वातावरण प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जात होते. कार्यक्रमाची सुरुवात होताच भगवान घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी आणि शिवमहापुराण ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत होती. महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत, युवकांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येक जण भक्तिरसात तल्लीन झाला होता. सुप्रसिद्ध कथावाचक परमपूज्य डॉक्टर श्री सुशील महाराज गुजर खानदेश यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी वाणीमधून शिवमहिमा इतक्या सुंदर पद्धतीने उलगडून सांगितला की कथेतील प्रत्येक प्रसंग भाविकांच्या मनात घर करून गेला. कधी शिवभक्तीचे महत्त्व, कधी मातापित्यांची सेवा, कधी जीवनातील सत्य, तर कधी महादेवांच्या करुणेचे वर्णन ऐकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अनेक भाविक कथा ऐकताना भावूक झाले होते. काहींनी हात जोडून महादेवांचे नामस्मरण केले, तर काही जण कथा संपल्यानंतरही मंत्रमुग्ध अवस्थेत बसून राहिले. दररोज होणारी भव्य आरती हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. आरतीच्या वेळी संपूर्ण परिसरात दिव्यांचा प्रकाश, ढोलताशांचा गजर आणि बोलो हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण भारावून जात होते. कथा सांगता आणि महाप्रसादावेळी हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी झालेली गर्दी आणि भक्तांची शिस्त पाहून अनेकांनी आयोजकांचे कौतुक केले. या भव्य श्री घृष्णेश्वर शिवमहापुराण कथेचे आयोजन श्री परमानंद छगन पाटील, लासूर स्टेशन यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या आणि शांततेत पार पडला. या शिवमहापुराण कथेने केवळ धार्मिक कार्यक्रमाची मर्यादा ओलांडली नाही, तर अनेकांच्या मनात भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची नवीन ज्योत पेटवली. छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण लासूर स्टेशनमध्ये एक वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आजही त्या कथेतील शब्द, त्या आरतीचा नाद आणि महादेवांच्या जयघोषाची ऊर्जा अनेकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहे. लासूर डिजिटल व्हॉइस.